आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 वर। उद्या माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी समाजाचा मोर्चा। उद्याच्या मोर्चासाठी दिलेल्या जाहिरातीसाठी कुणी पैसे दिले? इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर निशाणा। मोर्चेकरांना सवाल पाहायला मिळत आहे। राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद। चौथाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय। शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला नुकताच चौथरा खचला होता। उद्यापासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनचं आरक्षण सुरू होणार। यंदा गणरायाचं आगमन 27 ऑगस्टला, त्यामुळे उद्यापासून कोकण रेल्वे गाड्यांचं आरक्षण सुरू होणार। गणेशोत्सवासाठीच्या जादा एसटी बसेसचं आरक्षण 24 जून पासून सुरू होणार। दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत एसटीच्या जादा गाड्या सोडल्या जाणार। घोडबंदर रस्ता 22 जून ते 14 जुलै दरम्यान रात्री बंद राहणार। मुंबई मेट्रो 4 साठी 2 वाहिन्यांवर तुळई बसवण्याचं काम होणार। यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना मदत करणाऱ्या दोघांना एनआयए कडून अटक। दहशतवाद्यांना जेवण आणि राहण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांवर कारवाई। परवेज अहमद आणि बशीर अहमद अशी अटकेतील दोघांची नावं। युद्धग्रस्त इराणमधून आतापर्यंत 1100 भारतीय मायदेशी। ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय पुन्हा भारतात परतले। इराणवरील हल्ल्यासाठी ऑपरेशन मिडनाईट हॅमरचा रूट अमेरिकेनं सांगितला। इराणवरील हल्ल्यासाठी अमेरिकेनं थेट मार्ग निवडला। अमेरिकेनं B-2 बॉम्बर आणि B-1 फायटर प्लेनचा वापर केला। ब्राझीलमध्ये आकाशात उडणाऱ्या हॉट एअर बलूनला आग। हॉट एअर बलूनमधून पडून 8 जणांचा मृत्यू। 21 पैकी 13 जणांना वाचवण्यात यश। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।